रडीचा डाव असा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे। अजित चव्हाण भाजपाचा पण असाच आरोप आहे का की विरोधी पक्षांचा हा सगळा रडीचा डाव आहे? नाही, मी आपल्याला सांगतो की मत चोरीच्या बाबत सातत्यानं बोलून अशा पद्धतीची अफवा पसरवून पुन्हा एकदा लोकसभेला ज्या पद्धतीनं मतदारांना आपण एक प्रकारे त्यांची दिशाभूल करू शकलो तसं करू शकू का, असा हा केविलवाणा प्रयत्न आहे। माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की या विषयामध्ये मतदार याद्या देशभरामधल्या यांच्यामध्ये दुरुस्त झाल्या पाहिजे का, तर त्या निश्चित झाल्या पाहिजे। परंतु ज्या पद्धतीनं काहीतरी अणुबॉम्ब टाकू असं सांगून एक फुसका बार राहुल गांधीजींनी सोडला, माझं त्यांना आव्हान आहे की ते स्वतः ज्या मतदारसंघातून निवडून आले आहेत ना, त्या मतदारसंघामधल्या एकूण सगळ्या निवडणूक यंत्रणेच्या बाबतीमध्ये त्यांनी एक याचिका दाखल करावी की बाबा ही निवडणूक कशी झाली, फेअर झाली का अनफेअर झाली, याच्या संदर्भामध्ये तपास व्हावा। धोका असा आहे की ही जी व्यवस्था आहे, मला निवडणूक आयोगाचं समर्थन करायचं नाही किंवा निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोग त्यांची बाजू मांडेल। राजकीय पक्ष म्हणून आम्हाला असं वाटतं की ज्या सिस्टीममधनं आपण जातो सगळे लोक, त्या सिस्टीमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून आपण एक प्रकारे देशामधल्या एका महत्त्वाच्या सिस्टीमला उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करताय का? यांचा पराभव झाला तर ईव्हीएम वाईट असतं, यांचा पराभव झाला तर मतदार याद्यांमध्ये घोळ असतो। आम्ही मतचोरी करत नाही, आम्ही मनाची चोरी करतो। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही 29 सुद्धा जिंकू। त्याचं कारण असं आहे की जनतेची कामं, लोकाभिमुख सरकार, माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला विधानसभेला सामोरं जाण्याआधी एक कानमंत्र दिला की आपण शोध घेतला पाहिजे की लोकांकडे आपण जाण्यामध्ये काही चुकतोय का, आपण काही दुरुस्त केलं पाहिजे का। आणि अतिशय नम्रपणे आम्ही लोकसभेमध्ये जे काय आमची थोडीशी आकडेवारी कमी झाली, म्हणजे फार ती थोडी होती, पण त्याच्यामध्ये अफवेचा रोल फार मोठा होता। तर मला असं वाटतं की माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनी आम्हाला सांगितलं, आम्ही त्याच्यावरती कष्ट केले, आम्ही काम केलं, आम्ही लोकांपर्यंत गेलो, पायाला भिंगरी लावून आमचे सगळे नेते फिरले महायुतीचे आणि महायुतीला लोकांनी पुन्हा एकदा निवडून दिलं। त्यामुळे आमचा फोकस ठरलेला आहे, आम्हाला काम करायचं आहे, आम्हाला या अफवांच्या भानगडीत पडायचं नाही। आणि या लोकांना असं वाटतंय नम्रताजी की अफवा पसरून आपण पुन्हा एकदा निवडून येऊ, मात्र तसं होणार नाही। हास्यास्पद गोष्ट म्हणजे राहुल गांधीजींनी ज्या ठिकाणी गैरव्यवहार झाल्याचे म्हणजे मतचोरी झाल्याचे आरोप केले, त्या बऱ्याच ठिकाणी देशामध्ये राज्यामध्ये काँग्रेस जिंकलेली आहे। म्हणजे किती विरोधाभास आहे, किती हे सगळा गोंधळ आहे। आपण विचारू